Indian culture, Atithi Devo Bhava, that means our guest like a god. We treat like a god. We treat like a god. Our guest is we treat like a god. So whatever many countries the people are coming, we treat like a god. That is our culture. Yeah. It's different. Like in the U.S., at least in the cities, we tend to just kind of pretend like nobody else exists. We all live in our own little bubbles. And so you don't get a whole lot of interaction, whereas here, a lot more people, and it might just be because I stand out a little bit more when I get back home, but... Okay, nice to meet you. What is your name? Ryan. Ryan. My name is Diksha. Okay. I didn't take it. Okay. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण आलेले पुण्यामध्ये. पुण्यातील हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि तिसरा व्हिडिओ आपण हा शनिवार वाडा इथे करत आहोत. तर आज आपण शनिवार वाड्याचा इतिहास जाणून घेणार आहे. बाजीराव पेशव्यांच्या जन्मापासून ते नारायणरावांच्या हत्येचा सर्व काही इतिहास आपण इथे जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ खूप चांगला होणार आहे मित्रांनो, आणि पुणे सिरीजमधला तिसरा व्हिडिओ तुम्हाला खूप नक्की आवडेल. तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तरी नक्की करा. आणि इथून पुढे आपण आता पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आत्ता जो तुम्ही बघत आहे तो आहे शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा आणि सर्वात मोठा दरवाजा. याची उंची जवळपास 21 फूट आणि याची रुंदी जवळपास 14 फूट आहे. या दरवाजावर हत्तीच्या उंचीचे खिळे लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पहिले पेशवा बाजीराव यांचा अश्वारूढ पुतळा या दरवाजासमोर थाटामाटात उभा आहे आणि पुण्याची आणि या शनिवार वाड्याची शान वाढवत आहे. तर मंडळी, आपण आता आलेलो आहे दिल्ली दरवाजाच्या आतून म्हणजे शनिवार वाड्यामध्ये. आणि आपण आता जो काही शनिवार वाड्याचा पाया आहे तो पाहणार आहे. तुम्हाला मगाशी मी दिल्ली दरवाजा दाखवला. हा जो तुम्ही बघताय तो आहे शनिवार वाड्याचा पाया. इथं काही स्टेअर्स वगैरे दिलेले आहेत, पण सध्या 1828ला लागलेल्या आगीमध्ये इथला सगळ्या वाड्याचं बांधकाम हे जळून खाक झालेलं आहे. आणि आता उरला इथं फक्त पाया उरलेला आहे. आणि आता एक नगार खाल्याचे अवशेषसुद्धा आहेत, ते तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. तर आता आपण सध्या पाया बघून घेऊया. तर चला ते बघू. आपण आता आलोय नारायण दरवाजा पाहिला. तुम्ही जो मागे बघत आहात तोच तो नारायण दरवाजा.
विश्वासराव पेशव्यांची जेव्हा पानिपतच्या युद्धामध्ये मृत्यू झाला त्यानंतर माधवराव यांना पेशवा करण्यात आले, पण कालांतराने त्यांचाही काही कारणास्तव मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या 16व्या वर्षी नारायणराव यांना पेशवा करण्यात आली आणि हे पाहताच रावांना खूप चिडचिड झाली, म्हणजे घृणास्पद त्यांचं वागणं झालं आणि त्यांनी नारायणरावांच्या हत्येचा कट रचला. या कटामध्ये त्यांनी काही हत्यारे नारायणरावांना मारण्यासाठी पाठवले आणि कालांतराने त्यांचा हत्या करण्यात आली. पण याच हत्येचा आणि याच घटनेचा साक्षीदार म्हणजे नारायण दरवाजा. तुम्हाला वारंवार तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल मित्रांनो, काका मला वाचवा. या वाक्याचा साक्षीदार म्हणजे हाच तो नारायण दरवाजा. असं म्हणलं जातं की जेव्हा नारायणरावांची हत्या करण्यात आली त्या टायमाला त्यांच्या देहाचा तिकडे करून या दरवाजातून नेण्यात आले आणि समोरच्या मोठ्या नदीत टाकण्यात आले. या सर्व घटनेचा साक्षीदार म्हणजे नारायण दरवाजा. आता तुम्हाला मी जवळून दाखवतो की या नारायण दरवाजाचा इतिहास. आत्ता आपण जस्ट नारायण दरवाजाच्या समोर आहे. इथंच आपण थांबलेलो आहे. आता तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. हा जो मागचा बघता तोच तो नारायण दरवाजा. तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे तटबंदीवर. ही तटबंदी पायातून दगडाचे बांधकाम आणि वरती विटाचे बांधकाम केलेले आहे. ही 950 फूट लांबीची तटबंदी आहे आणि या 950 फूट लांबीच्या तटबंदीला लागून 9 बुरुज आहे आणि प्रत्येक बुरुजावर तोफा ठेवण्याची सोय केलेली आहे. आता आपण आलोय नगारखान्यामध्ये. नगारखाना हा अजूनही शाबूत आहे, म्हणजे 1828ला लागलेल्या आगीमध्ये त्या आगीचा झाडा या नगारखान्याखालीपर्यंत पोचला नाही, त्यामुळं हा आज पण आपल्याला शाबूत पाहायला मिळतो. त्या टायमाचं बांधकाम आहे मित्रांनो, जे आपण बघू शकतो. हे जे लाकडाचं बांधकाम बघत आहे ते आहे सागवानी लाकडाचं आणि वाड्यापासून हे खूप दूर असल्यामुळं त्या लागलेल्या आगीचे जे झाड आहेत ते इथपर्यंत नाही पोहोचू शकला, त्यामुळे आजही शाबूत राहिलेले आहे. Y'all have like a YouTube channel? Yes. My friend was shooting. So, can you tell me about our India? What do you feel about India? In the couple days I've been here, I felt that it's been incredibly, what's the word I want to use? Welcoming. Like everyone has just been very comfortable coming up and saying hi and where are you from and what do you do? It's just, and everybody's been incredibly polite. And even at the festival, everybody's in there jam packed, just crammed in there, but still people were, being really nice, pulling me to the front so I could take pictures and see everything. So it was. That is our Indian culture. Atiti Deva Bhava. That means our guest like a god. We treat like a god. We treat like a god. Our guest is we treat like a god. So whatever many countries the people are coming, we treat like a god. That is our culture. Yeah. It's different. Like in the U.S., at least in the cities, we tend to just kind of pretend like nobody else exists. We all live in our own little bubbles. And so you don't get a whole lot of interaction, whereas here a lot more people, and it might just be because I stand out a little bit more than I do back home, but Okay, nice to meet you. What is your name? Ryan. Ryan. My name is Dikshan. Okay. I didn't get you. Okay.
Oh, I appreciate it. Yes, Okay. yes, Or subscribe to channel. Look, come view this guy's videos. I'm sure they're amazing. He's coming out here and talking to people. Give him a like, give him a subscribe, leave a comment down below. ओके थँक्यू. आज आपण शनिवार वाड्या याचा इतिहास जाणून घेतलेला आहे, याचं दर्शन केलेलं आहे. एकंदरीत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आज आपण आपले फॉरेनर गेस्ट यांनाही पण भेटलेलं आहे, तर कसं झालं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं जर कुठे इंग्लिश चुकलं असेल तर ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. चला तर मित्रांनो, आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर बाय बाय.